नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्रावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आज आपण बघणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे काय? मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा मन व वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. बालकाच्या विकासाची पहिली अवस्था कोणती? बालकाच्या विकासाची पहिली अवस्था शैशवावस्था ही आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण आहेत? बुद्धिमत्ता चाचणीचे जनक फिने व सायमन हे आहेत. करून शिकणे हे तत्व कोणी मांडले? करून शिकणे हे तत्व जॉन ड्यूई या शास्त्रज्ञाने मांडलेले आहे. IQ चे सूत्र काय आहे? IQ चे सूत्र MA/CA × 100 हे आहे. पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाच्या किती अवस्था आहेत? पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाच्या 4 अवस्था आहेत. प्रेरणा म्हणजे काय? वर्तनाला दिशा देणारी शक्ती म्हणजेच प्रेरणा होय. थॉर्नडाईक यांनी कोणता सिद्धांत मांडला? थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद पद्धती हा सिद्धांत मांडलेला आहे. अंतर्दृष्टीने शिकणे हा सिद्धांत कोणी मांडला? अंतर्दृष्टीने शिकणे हा सिद्धांत कोहलर यांनी मांडलेला आहे. व्यक्तिमत्व मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? प्रश्नावली. विस्मरणाचा सिद्धांत कोणी मांडला? एबिंगहॉस या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. शिकण्याच्या प्रक्रियेत पुनर्बलाचे महत्त्व कोणी सांगितले? हे स्किनर यांनी सांगितलेले आहे. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? बिने यांनी मांडलेली आहे. बालकाच्या सामाजिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? तर तो कुटुंबाचा असतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.